नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये। आज आपण 7 ते 8 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी जी आहे ती शिवणार आहोत। तर त्यासाठी मी ही साडी घेतलेली आहे। साडी आपल्याला अशी घ्यायची आहे की जिचा वरचा काठ आणि खालचा काठ हा काठ सेम असेल। तर ही साडी घेतलेली आहे आणि मापे आहेत बघा, सीट घेर आहे 24 इंच आणि उंची आहे 26 इंच आणि बॉटम आहे 8 इंच। तर त्याच्यासाठी मी हे अस्तर घेतलेलं आहे। तर अस्तर बघा, मी 2 जे ब्लाउज पीस असतात साधे ते घेतलेले आहेत। तर आता आपण अगोदर अस्तर कटिंग करून घेऊया, त्यानंतर साडी कटिंग करूया। तर अस्तर आपण अगोदर कटिंग करूया। तर इथं बघा मी हे अंथरून घेतलेलं आहे। तर ही फोल्डची बाजू आहे ती आपल्याकडे आहे। तर आता बघा, आपली पूर्ण उंची आहे 26 इंच। तर इथं आपण हे 26 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आपण याच्यात शिलाई मार्जिन ॲड करायचं नाही, कारण आपण जो कमरेला बेल्ट लावतो तो आपला उंचीचा पूर्ण परफेक्ट 26 इंच ही परफेक्ट उंची तयार होते। तर इथं बघा मी हे 26 इंच मार्किंग केलेलं आहे। आता आपला सीट घेर आहे 24 इंच। तर 24 इंचाचा तिसरा भाग करायचा आहे। 24चा तिसरा भाग येतो 8 इंच। तर इथं मी हे 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। इथं आपल्याला ही सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे। आता आपण इथं सीटचा तिसरा भाग घेतलाय, इथं सुद्धा आपल्याला सीटचा तिसरा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यात 2 इंच ॲड करायचं आहे। जर जास्त लूज हवी असेल तर 2 इंच करा, जास्त जर लूज नसेल हवी तर तुम्ही 1 इंच ॲड करू शकता। तर मी इथं 1 इंच ॲड केलेलं आहे। 9 इंचावर इथं मी मार्किंग केलेलं आहे। आता इथं आपल्याला 2 इंच पुढे जायचं आहे आणि इथं सुद्धा एक खूण करायची आहे। रेष मारून घेऊन 1 इंचाचा इथं आपण गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने इथं बघा, बॉटम आहे 8 इंच। तर 8चा निम्मा भाग होतो 4 इंच आणि त्याच्यात 1 इंच आपण ॲड करणार आहोत। म्हणजे इथं मी हे 5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता ही लाईन आणि ही लाईन ही आपल्याला अशी ही जोडून घ्यायची आहे आणि हे अस्तर आपण जे 2 पायजे आखून घेतलेले आहेत ते आपण हे 2 कटिंग करून घ्यायचे आहेत। तर इथं बघा, आपण हे दोन्ही पायाचे जे भाग आहेत ते कटिंग केलेले आहेत। तर हे अस्तरला कोणताही ब्लाउज पीस आतून असेल तरी चालतो, कारण तो आतमधून दिसत नाही। तर आता आपण साडी कटिंग करायला घेऊया। तर बघा, इथं कॅमेऱ्यात साडी पूर्ण दिसणार नाही, त्याच्यामुळे मी ही फोल्ड करून घेतलेली आहे। आता आपली पूर्ण उंची आहे 26 इंच। तर 26 इंच एक वेळा, 26 इंच 2 वेळा आणि त्याच्या पुढे आपल्याला 10 इंचावरती मार्किंग करून हे आपल्याला अशी सरळ साडी इथं कट करून घ्यायची आहे। आता आपण इथं कटिंग केलेलं आहे। आता हा जो भाग आहे हे आपण जास्त 10 इंच घेतलेला आहे, तो फक्त वरच्या साईडवरून या साईडचाच आपल्याला हा जो 15 इंच भाग आहे, 10 इंच सॉरी, मोठ्यांना आपण 15 इंच घेतो। तर हा 10 इंच आहे तो आपल्याला इथपर्यंत हा क्रॉसमध्ये असा जोडून घ्यायचा आहे। तुम्हाला दाखवते मी। आणि हा आपला पदर आहे तो आपला सरळ आहे, या ज्या आपल्या डिझाईन आहे ती सरळ यायला हवी। आणि आता आपण हे तिरपं हे इथपर्यंत आपण जोडून घेतलेलं आहे। तर आता हे आपल्याला तिरपं असं हे इथपर्यंत कटिंग करून घ्यायचं आहे।
तर आपण हे तिरपा असा हा पदर आहे तो आपण असा इथं हा कटिंग करून घेतलेला आहे। तर असा हा आपला बघा पदर तयार झालेला आहे। तर पदर आपल्याला कसा घ्यायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल, उंचीच्या दुप्पट अधिक 10 इंच, 10 इंच लहानांसाठी घ्यायचा आणि जर मोठी व्यक्ती असेल तर 15 इंच घ्यायचा आहे। तर हा आपला पदर कटिंग करून झालेला आहे। आता आपण 2 पायाचे अस्तर कटिंग करून घेणार आहोत। तर आता इथं बघा, मी हा जो नेसता पदराचा भाग असतो म्हणजे आपण जी साडी नेसतो त्या बाजूनी ही साडी आहे ती अशी ही फोल्ड करून घेतलेली आहे बघा। तर आपले हे दोन्ही पाय आहेत ते एकाच वेळेला कटिंग होतील। आता हा जो आपण अस्तरचा भाग कटिंग केलेला तो याच्यावर एक असा ठेवून घ्यायचा आहे। या पद्धतीने व्यवस्थित असा हा ठेवून घ्यायचा आहे। तर आता बघा, हा आपला कपडा आहे तो फोल्ड आहे, त्याच्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे। तर या बाजूने जे आहे तर आपल्याला आहे तसं म्हणजे पायाची जी फिटिंग आहे त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। या इथून इथंपर्यंत आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि या बाजूला सुद्धा अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त झोळ हवा असेल या पायात तर तुम्ही इथं एक इंच घेऊ शकता। आता वरच्या बाजूला आपण इथून इथंपर्यंत 6 इंच वाढवलेलं आहे आणि ही सरळ रेष इथंपर्यंत, ही 6 इंचाची सरळ रेष इथंपर्यंत आणि हे खाली इथंपर्यंत। तर हे आपल्याला असे हे पाय कटिंग करून घ्यायचे आहेत। तर बघा, हे आपण हे असं हे कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता आपले हे 2 जे पाय आहेत ते आपल्याला हे 2 पाय, हा एक आणि हा एक, हा आपला तयार झालेला आहे। तर ही पायाची सुद्धा आपली कटिंग तयार झालेली आहे। आता आपला राहिला पुढचा उचा, मस्तानीचा आणि पाठीमागील काष्टा। तर आता बघा, ही आपली उरलेली साडी आहे। तर ही साडी मी पूर्ण अशी अंथरून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यावर पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा, या कोपऱ्यात आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 26 इंच। त्याच पद्धतीने आपण इथून इथपर्यंत हे घेतलेलं आहे 7 इंच आणि आपण हे घेतलेलं आहे 4 इंच। आणि आता आपण बघा, हे जिथे 4 इंच केलेलं आहे आणि हा जो भाग इथं 7 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे 7 इंचाचं। तर हे 7 इंचाचं हे आपण क्रॉस 4 इंच असं क्रॉस एक कपडा कटिंग करून घेणार आहोत। हा आपला प्लीटचा कपडा तयार होईल। तर आता हा आपला प्लीटचा कपडा हा आपण क्रॉस कटिंग करून घेतलेला आहे। तर हा पुढच्या प्लीट्सचा आपला कपडा कटिंग करून पूर्ण झालेला आहे। आता आपण काष्टा कटिंग करणार आहोत। तर आता इथं बघा, मी हा कपडा जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे, कारण पाठीमागील काष्टा हा डबल काष्टा हवा आहे। तर आता इथं बघा, हा जो पायाचा आपण सलवारचा भाग जो कटिंग केलेला होता तो मी इथं घेतलेला आहे। हा आपण इथं खाली पूर्ण ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला वरच्या साईडला 5 ते 6 इंच एक्स्ट्रा लागतं। तर मी इथं 6 इंच हे एक्स्ट्रा घेतलेला आहे। या पद्धतीने आपल्याला हा भाग लागतो। आता आपण हा जो सलवारचा जे आकार आहे हा आपण वरच्या साईडला इथं आपण हे हा असा जे आकार कटिंग करून घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने खालच्या साईडला बघा, आपण इथं 3 इंच घेणार आहोत आणि हा आपण इथं पण हा असा गोल असा आकार कटिंग करून घेणार आहोत। तर हा भाग असा आपल्याला हा पाठीमागील काष्टाचा कटिंग करून घ्यायचा आहे।
तर आता आपण बघा हा काष्टासुद्धा कटिंग केलेला आहे आणि आपली पूर्ण साडीची कटिंग आहे ती झालेली आहे। आता फक्त आपल्याला हा एवढा कपडा उरलेला आहे। याच्यातून तुम्ही लहान मुलीचा जो ब्लाऊज असतो तो एवढ्या कपड्यातून तुम्ही सहज कटिंग करू शकता। तर हा कपडा जो आहे तो आपण ब्लाऊज कटिंग करण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता बघा ही आपली कटिंग झालेली आहे। हा काष्टा, हे दोन्ही सलवारचे अस्तरचे भाग, तसेच हे मेन जे कपड्याचे भाग आहेत ते, हा आहे पुढचा ओचा म्हणजे प्लीट मस्तानीचा, आणि हा आहे पदर। तर आपली ही कटिंग आता पूर्ण झालेली आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच साडीची शिलाई पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।